श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नित्य दर्शन घेऊन अन्नप्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवणारा तो सेवेकरी वृद्ध झाला होता. आपण निपुत्रिक आहोत ह्याचे त्याला परम दुःख होते. एकदा तो स्वामींना म्हणाला, मला पुत्र नाही. मी आणि माझी पत्नी खूप दुःखी आहोत. स्वामी, आमच्यावर आपली कृपा करावी. स्वामींनी त्या सेवेकऱ्याकडे पाहत एकच वाक्य म्हटले, तुम्हाला मुलगा होईल, परंतु तो लवकरच जाईल. त्यापेक्षा इंद्रिय निग्रह करून परमेश्वरी सेवेत दंग राहणे चांगले. त्या वृद्ध दाम्पत्याला आनंद झाला की स्वामी कृपेने आपल्याला मुलगा होईल. तो अल्पवयीन आहे का याचा त्या दोघांनी विचारच केला नाही. थोडे महिने गेले. सेवेकराची स्वामी दर्शनाची ओढ दिवसेंदिवस वाढतच होती. त्या सेवेकऱ्याला स्वामी कृपेने पुत्र झाला. दोघांना अत्यानंद झाला. सेवेकरी रोज अन्नप्रसादाचे ताट स्वामींपुढे जे ठेवत होता त्याचे ते फळ आहे अशी लोकांची समजूत झाली. आश्चर्य म्हणजे सेवेकराला ज्या दिवशी पुत्र झाला त्या दिवशी स्वामी अदृश्य झाले. स्वामी कुठे गेले हे कोणालाच कळेना. सेवेकराला वाईट वाटले. अन्नप्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवण्याचा त्याचा जो नित्यक्रम होता त्यात मात्र अजिबात खंड पडला नाही. आश्चर्य एकाच गोष्टीचे होते की रात्री कुणीतरी येऊन ते ताट फस्त करून जायचे. एकंदर अन्नग्रहणावरून ते ताट कुणी पिशाच तर फस्त करीत नाही ना अशी शंका सेवेकराच्या मनात आली. या घटनेला 7-8 वर्षे झाली. मुलगा 8 वर्षा झाला. एके दिवशी परमेश्वराच्या मंदिरात पिंडीजवळ स्वामी उभे आहेत हे सेवेकराने पाहिले. त्याला फार आनंद झाला. स्वामींनी केवळ सेवेकरालाच नव्हे तर सर्वांना दर्शन दिले. जेथे पाहावे तिथे स्वामी दिसत होते. स्वामी शंकराच्या पिंडीशी होते, देवळाच्या बाहेर होते, झाडाखाली होते. प्रत्येक जण सांगत होता की आम्ही स्वामींना पाहिले. संपूर्ण रामेश्वर भक्त स्वामी एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट झाले होते. देवळात ज्योतिर्लिंगस्थानी संन्यासी बैसले देखिले कित्येकांनी. ती मनुष्य तात्काळ बाहेर येऊनी पाहती तो तेची रूप उभे. स्वामींनी विश्वव्यापी अस्तित्वाची चुणूक लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली आणि सर्वजण माश्चर्यात बुडून गेले. स्वामींनी रामेश्वर क्षेत्री ज्या अद्भुत लीला केल्या त्यापैकी आपण सर्वत्र आहोत हा प्रत्यय स्वामींनी अनेक ठिकाणी एकाच वेळी दर्शन देऊन दिला. याचा अर्थ असा की स्वामी खरोखर सर्वत्र एकाच वेळी संचार करीत असतात. ह्या विश्वातल्या कुठल्याही भक्ताने हाक मारली की स्वामी त्याच्या पुढे प्रकट होतात. फक्त तुमची निस्सीम भक्ती उत्कट हवी. स्वामी प्रेम लखलखीत हवे. मुखामध्ये स्वामींचा जप हवा. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांना तुम्ही एक लक्षात ठेवा की श्री दत्तावतारी स्वामी भक्तांच्या अवतीभोवतीच असतात. त्यांच्या दुःखांना स्वामी नेहमी आपल्या ओंजळीत घेतात आणि त्यांना सतत सुखात ठेवतात. आपण फक्त त्यांचे स्मरण करायचे. भक्तांच्या अवाजवी इच्छा पूर्ण करताना मात्र स्वामी इशारा दिल्याशिवाय राहत नाहीत एवढे मात्र लक्षात ठेवा. तसा इशारा स्वामींनी सेवेकराला दिला होता.